कनेक्ट होतोय मुंबई गोवा हायवेला. गाड्या अरे चंद्रावर पोचलो अचानक. आणि गणपतीमध्ये येणं कोकणात तो मस्त म्हणजे जन्नतवाला फील येतो. सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस, आय थिंक 28 तारीख आज. आणि आम्ही निघालो आहे दापोलीसाठी. पाहू शकतो बाजूबाजूला सगळं लाईटनी भरलं आहे. जस्ट गणपती आलेत आणि हा प्लॅन काही सेट नव्हता. असं अचानक कालपर्यंत आमचं ठरलं नव्हतं कुठे जायचं काय जायचं आणि आज ठरलं आणि आज सकाळी निघालो. काल रात्री ठरलं आणि आता सकाळी निघालो आहे. आपली दादा बायकर सेम स्पीड 400, आपली दामोदर 400. चला आता भेटूया मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो वेलकम टू मोटो ब्लॉग सेटअप. ही झाली आहे राईडची सुरुवात. विंडशील्ड घालून घेतलं आहे सेफर साईड, कारण की आता ट्रकचं पाणी जास्त उडत असेल. चिखल तेवढासा नाही आहे, सॉरी पाऊस तेवढासा नाही आहे. ट्रकचा जेवढं काय चिखल उडतं तेवढंच. सो सर्वात पहिला सॉल्ट टॉपला असेल डायरेक्ट फ्यूल अप करायला. चलो. सो हे बापरे, रस्त्यावरच एवढं पाणी भरलं. आम्हाला जायचं आहे शेलमध्ये. सो तळं पार करून जावं लागणार. ये सो हे झालं टँक फुल आणि लागलो आहे पुन्हा एकदा रस्त्याला. पाऊस हलका फुलका चालूच आहे आजूबाजूने. आणि जातानाचा रस्ता आपण मुंबई गोवा हायवे जाणार, पण डायरेक्ट इथून नाही, कारण की पेण वगैरेच्या साईडला रस्ता थोडा खराब आहे. सो आपण पाली मार्गे जाणार आणि पुढे माणगावला परत मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होऊ. मग आता जास्त काळोखात मी जास्त रेकॉर्ड नाही करते, तेवढं काही क्लिअर दिसत नसेल. सो भेटूया थोडा उजाडल्यावर आणि हा आपला रोजचा रस्ता पार केल्यानंतर. खोपोलीच्या जस्ट अलीकडे राईट आहे खालापूरवाला, तो घेतला आहे. आणि आता इथून पुढे सरळ आणि इमॅजिकाच्या समोरनं पास होत बहुतेक तिथे एक छोटासा ब्रेक घेऊ. आणि पाऊस तर कंटिन्यूस चालू आहे आणि हलका फुलका उजळायला लागलं आहे आता. चलो. सो हा वरून जातो एक्सप्रेसवे खालापूर टोल प्लाझा आणि आपण खालून खड्डे खड्डे खड्डे. डॉगेश भाई थांबो, मध्ये येत होता. बा बेकार, जाम बेकार. यो नाही क्लिअर आहे. सो आपल्याला इथून घ्यायचं आता राईट आणि आपण लागणार पालीवाल्या रोडला. सो आपला राईट साईडला इमॅजिका आणि अभिला थोडं झोपसारखं वाटतं, तर मग एखादा चाय ब्रेक घेतोय, क्विक चाय ब्रेक. भूमिका लंच होम. सो हा इकडचा क्विक ब्रेक झाला आहे आणि निघतोय पुन्हा रस्त्याला, लगेच लागतं. रस्ता काय नाही घेतलं, चहा आणि एक वडापाव. आता पुन्हा रस्त्याला. चलो. मस्त क्लायमेट झालं, पावसाने थोडीशी हलकीशी विश्रांती घेतली आहे. माहीत नाही DJI मध्ये कितपत दिसते. समोर डोंगर वरती आणि डोंगराचा फक्त टॉप एक कोपरा दिसतो. आय थिंक सुधागड आहे तो. खूप से वाटतो. खालचावाला डोंगर दिसतो आणि वरती फक्त त्या डोंगराचा वरचा फक्त एक पार्ट दिसतो छोटासा. आपण 8 टन झालो आहे आणि
हा गणपतीपुळे काय बोलतोय सॉरी पालीच्या गणपतीचं मंदिर आहे, तिकडचा वाला रस्ता आहे. ते पण खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये जेवढा गेला ना मस्त एकदम थंडा वाटतो. समोर मस्त तलाव आहे. पण आम्ही आता आमचा टार्गेट सध्या दापोली आहे. लवकरात लवकर ते डिस्टन्स कव्हर करायचं म्हणून आम्ही आता हॉल्ट घेत नाही आहे, नाहीतर थांबलो असतो इथे. सो हा रस्ता तर एक नंबरच आहे, कारण की ह्या रोडला आपण येताना तामिळीवरनं तर ह्या रोडने आलो आणि आत्ता बघायला गेलं तर त्यापेक्षा जास्त अजून हिरवळ आली आहे. नद्यांना त्याहूनही जास्त पाणी आलं आहे. बघायला अजून सही वाटतं आहे. तेव्हा तरी आपण थोडं दुपारच्या वेळेला निघालो. आता एक प्रॉपर सकाळचे 7:30-8 झाले असतील आणि जबरदस्त क्लायमेट आहे. सो हे ऑलमोस्ट 8 वाजले झाले, 7:53 झालेत आणि आपण कुठेतरी निजामपूरचा थोडा आधी आहोत. रस्ता तुम्ही बघितलाच असेल आता, काय जबरदस्त आहे यार. पूर्ण दोन्ही साईड ग्रीनरी आणि मस्त टारमॅकचा रोड. सही. तर हे आपण निजामपूरला आहोत आणि जेव्हा आपण कुंभेला जात होतो तेव्हा आपण इथूनच पुढे ह्याच गावातून लेफ्ट घेतला होता. कुंभेवाला जो कुंभे वॉटरफॉलवाला जो ब्लॉग होता तो हा बघा, हा वाला तो लेफ्ट जो पुढे जाऊन कुंभे वॉटरफॉलकडे जातो. तो ब्लॉग नसेल चेक केला तर हा बघा, इथे आय बटनमध्ये लिंक येते, तो चेक करा. ती तामिनी राईड, तो कुंभे वॉटरफॉल ब्लॉग खूप जबरदस्त होता. सो हा टायमिंग 8:13 आणि आपण कनेक्ट होतो आहे मुंबई गोवा हायवेला, एक्झॅक्ट माणगाव एस टी स्टँड आहे राईट साईडला तिथून. आणि आता आपण इथून पुढे कंटिन्यू करू काय बोलतात ते मुंबई गोवा हायवेलाच. आणि कम्पॅरेटिव्ह माणगावमध्ये खूप कमी ट्रॅफिक आहे, हे पॅक असतं. जाते आपल्यावरनं कोकण रेल्वे, म्हणजे कोकण रेल्वेचा ट्रॅक रेल्वेने जाते. हे थोडासा खराब पॅच. येस, वापर इथून सिमेंटचा रस्ता सुरू गेला. काय जबरदस्त आहे. 1 2 3 4 4 4 8 लेन, खतरनाक. हा पूर्ण एंड टू एंड झाला तर बघायला नको, जबरदस्त वाटणार आहे. आणि आता बघा ना काय क्लायमेट आहे यार, तेव्हा जबरदस्त. महाड आहे आणि आपण इथून सरळ होतं महाड आणि आपण इथून घेतलं राईट लोणेरेवरनं. लोणेरे ना, हे लोणेरे तिथून. सो मुंबई गोवा हायवे आपला एवढ्या वेळापुरताच, पण मस्त होता जेवढा होता तेवढा पॅच. आता आपण लोणेरेचा रस्ता पकडला आहे. गोरेगावचा राजा पोचलो आहे गोरेगावला आणि माझं ऑफिस पण गोरेगावलाच आहे. पण मी आता ऑफिसला नाही जाते. बफेलो भाई, बफेलोस थांबा. मी जस्ट केस्तुली गाव पार केलं आणि ए खारुताई आणि हा घाटवाला पाय सुरू झाला आहे. दरड कोसळण्याची संभावना आहे, वाहने सावकाश चालवा. हेअरपिन बेंड.
रस्त्यामध्येच पाणी साठलंय. ओय गाड्या, अरे अरे एवढ्या टर्नवर पण काय ओव्हरटेक मारायला जातं. येड्यांसारखे इथे चालवायची तीच भीती आहे. आणखी सिंगल लेन हायवे आणि ओव्हरटेक मारायला लोक कुठे ब्लाइंड स्पॉटला घुसतात येड्यांसारखे. हो लालपरी का रे, यात काय रिस्की. हां थांबते ना. तो या स्पॉटला एक ब्रेक घेतला छोटासा. या समोर आपल्या बाईक्स लागल्यात आणि जबरदस्त व्ह्यू आहे समोर. तो या स्पॉटला एक ब्रेक घेतला छोटासा. या समोर आपल्या बाईक्स लागल्यात आणि जबरदस्त व्ह्यू आहे समोर. ही साईड पण आणि ती साईड पण जबरदस्त आहे. बघूया थोडा वेळ थांबूया. पावसाचे हलके हलके थेंब जाणवतात, ते जर कमी वाटले ना तर ड्रोन उडवू. चला इथं निघूया. ही जबरदस्त बरोबर रिस्की पण आहे कारण की खूप जुना ब्रिज आहे आणि लेजेट त्याच्या पुढे मोठ्या वाहनांसाठी काय नाहीच अलाउड नाही असं सांगितलं ना. हां तरी बघा मोठे मोठे ट्रक येतातच आहेत. चलो निकलते. बघा पुढे अजून कुठे एखादा चांगला स्पॉट मिळाला तर तिथे ड्रोन उडवू. आता इथून पुढे आल्यानंतर रस्ता थोडा कच्चा सुरू झाला आहे. कच्चा म्हणजे मेंटेन नाही, सगळे खड्डे बिड्डेवाला. थोडं मधलासा अगदी छोटासा पॅच मिळाला आम्हाला सिमेंटच्या रोडचा. आणि पुढे तुम्ही बघू शकता काय हालत आहे. चंद्रावर पोचलो अचानक. बापरे खूपच बेकार. म्हणजे अशी कुठे ऑप्शनच नाही की तुम्ही खड्ड्यात चुकावून जाऊ शकता. तुम्हाला कंपल्सरी खड्ड्यातूनच जायचं आहे. बापरे लेफ्टनी काढा बी. समोर एवढा मस्त व्ह्यू आहे पण रस्ता लय बेकार. पूरा रोड ही बावासीर है. ऑन एंड ऑफ सो भाई वाव. इतका जबरदस्त व्ह्यू इथे आणि इतका बेकार रस्ता. मस्त वाटतोय रस्ता. मध्येच रस्ता मस्त वाटतोय आणि मध्येच रस्ता एकदम वर्स्ट वाटतं. सो आता तरी मस्त वाला बॅचवर सिमेंटचा. सो हा सरळ रस्ता मंडणगड केळशी आणि लेफ्टला आहे दापोली. सो हे आपण लागलो दापोलीवाल्या रोडला आणि बघू शकता पाऊस चालूच आहे. मस्त झाडांचा टनल वाटतंय सही. खडडे. सो हा आमचा ब्रेक चुलीवरचा वडापाव खाण्यासाठी. पोचलोय फेमस चुलीवरचा वडापाव. इथे बनवलेला. ओके सो हे झालं आपला पवारबंधू वडापाव. स्पेशल चुलीवरचा वडापाव खाऊन एक नंबर होता. तुम्ही जर येता या रोडला तर मोस्ट रेकमेंडेड. दापोली म्हणसे होती वडापाव तर एक नंबर होता. सो चला तर दापोलीच्या दिशेने परत. पावसाने थोडीशी टाइम प्लेस घेतली आहे. सो बरं आपल्याला एवढ्या वेळापुरता. हा घेतला आपण जस्ट राईट दापोलीवाला. समोर होतं खेड आणि सुंदर यार काय रस्ता आहे जबरदस्त छोटासा. आणि आता जाणवतं प्रॉपर आपण कोकणातल्या गावात आलो आहे आणि गावातले रस्ते, इकडची झाडं
आणि लोकांची घरं कौलारू. जबरदस्त वाटतंय सर्व. आणि गणपतीमध्ये येणं कोकणात तो मस्त आहे, म्हणजे जन्नतवाला फील येतो. सो पूर्ण नशीब उघडलं आहे आमचं. सूर्यदेवतांनी दर्शन दिलं आहे, मस्त ऊन पडलं आहे आणि कोरडे रस्ते मिळालेत आता. आणि इथे पळवायची मजा अजूनच वेगळी आहे. सो पोचू आता, जवळपास आलो आहे. आय थिंक किती वेळात पोचू? अच्छा, ऑलमोस्ट अजून फक्त 20-25 मिनटं. चला. सो आपण पोचलो आहे दापोलीमध्ये. फेमस शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आणि विंचीटर काढून ठेवलेत, गरम व्हायला लागलं थोडं थोडं, आता कंटिन्यूस ऊन आहे. आणि निघू, चला. ऑलमोस्ट पोचत आलो. पोचलोय अभिजितदादा बायकर यांच्या निवासस्थानी. सो हे आम्ही पोचलो आहे आणि जबरदस्त झाली, खूप फटाफट राईड झाली. ऑलमोस्ट 5:30 तासात आम्ही इथे पोचलो आहे. आणि एकदा तुम्हाला इकडचे ड्रोन शॉट दाखवतो, कारण की रस्त्यावर आता कुठेही ड्रोन उडवायला मिळाला तर डायरेक्ट आता इथेच उडवू. सो होप तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतील. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. पुढचा ब्लॉग ह्याच्यानंतर जो कंटिन्यू करणार, आता दापोलीमध्ये फिरणार आहोत थोडेसे, तो असेल. आणि त्याच्या पुढचा ब्लॉग असणार ते दापोली टू मुंबई. सो चला, हा मी इथे सेंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ हे छोटे शेवटचे ड्रोन शॉट्स आवडले असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, किंवा काही डाऊट असेल तर तेही विचारा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय, टेक केअर.